नमस्कार मंडळी, मी आहे गौतम आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मी केलेली आहे. जसं तुम्ही बघूच शकता, हे आहे आमच्या प्रिया मॅडम. त्यांना थोडासा आराम दिलेला आहे आज आम्ही. आणि सुरुवात ही लोकल ट्रेनपासून झालीच पाहिजे. मुंबई की धड़कन है ये लोकल ट्रेन. तो अभी हम पहुंचने वाले CST और ये हम CST पहुंच गए. इथे बघू शकता तुम्ही, आभाळ आलंय सुंदरसं आणि हे बिल्डिंग्स बघून मला एकदम हॅरी पॉटरच्या मूवीची आठवण येते. कायच बोलू आता, तुम्ही पुढे पुढे बघत राहा, किती मजा येते. कोणी काही गोष्टींचा वाईट नका मानून घेऊ. इकडे आम्ही आलो होतो नाश्ता करायला. बोललो स्ट्रीट फूडमध्ये थोडीशी टेस्ट चांगली असते, तर आम्ही बोललो थोडं इकडे टेस्ट करून घेऊया. आता आम्ही इकडे CST स्टेशनला आहोत आणि इकडनं आम्ही एक डबल डेकर बस पकडलेली आहे. आम्ही विचार केला होता की सुरुवातीला थोडं दुसरीकडे फिरून घेऊया, नंतर तिकडे जाऊया. आमची बस होती ती इंडिया गेटवरनं होती, टुरिस्टवाली. तर आता चला जाऊया तिथे. ही आमची बस सुरू झालेली आहे. जसं की तुम्ही बघूच शकता, मुंबईला एकदम स्ट्रक्चर तर वा. जसं की तुम्ही बघूच शकता, आम्ही आलेलो आहोत एका ठिकाणी ज्याचं मुंबईमध्ये एकदम नाव आणि चर्चा असतेच असते. लोकांचं स्वप्न असतं इकडे येणं. आणि तुम्ही गेस करूच शकता, हे आहे मरीन ड्राईव्ह. मित्रांनो, आम्ही इकडे आलो आहे मरीन ड्राईव्हला. खूप सुंदरचं असं इकडे दृश्य दिसतं समोर. आणि मी फर्स्ट टाइम आली इकडे, पण छान वाटतंय बघायला. काय ना, खोटं बोलते, खोटं. ऍक्च्युली आम्ही 10 मिनिटं आधी 15 मिनिटं आधी बोलते काय मुंबईमध्ये काय बघताय म्हणून. मला विचित्र वाटत होतं. आता आम्ही सी फेसकडे बसलोय, सी फेसिंगवर. तर थोडं बरं वाटतंय. नवीन आहे ना मी, थोडंसं आता यूज टू व्हायला वेळ लागेल मला मुंबईमध्ये. आ चुके हैं मरीन ड्राइव. और यहाँ का वेदर पहले तो मुझे कुछ पसंद नहीं आया था, क्योंकि हम लोग अपोजिट साइड में बैठे थे, रोड साइड. अब हम सी साइड बैठे हैं, अब थोड़ा बेटर व्यू लग रहा है. ये मुंबई का गलत व्यू दिखाते हैं और फिर मेरा रिएक्शन नोट करते हैं, बोलते तुम्हें तो कुछ पसंद नहीं आता. माझी काय चूक, आता हे त्या साईडला नाही बघून बसायचं बोलते. तर मी इकडे नवीन आहे. बिंग मुंबईकर यांचं काम आहे की मला चांगलं व्ह्यू दाखवलं पाहिजे. आता खाली पडली तर हिच्यात घरचे बोलते ना, पोरीला नेऊन ढकललं तिकडे म्हणून. हा, हे सगळं चुकीचं आहे. मग काय, तुम्ही पाहुण्यांचं असं नाही रिस्पेक्ट नाही करू शकत. अरे बाबा, झेलावं मला लागेल ना. इथं सरळ बोलून देईल मला ढकललं म्हणून यांनी. माझ्या घरी पण मारतील मला, हिच्या घरचे पण पटकवतील मला, आणि मी पण मारेल. तर आमची अशी हसी मजाक मस्ती चालूच राहणार आहे. आता आम्ही थोडेसे सिनेमॅटिक शॉट घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण इथे पण थोडी गडबड होणारच आहे. तुम्ही बघूच शकता. आणि कोणी कोणत्या गोष्टीला जज करू नका प्लीज, फक्त व्हिडिओची मजा घ्या. आला ना कॅमेरा समोर, कॅमेराकडे बघायचं बोललो ना. मित्रांनो, हे माझं फिओन्सी आहे. लय नखऱ्या पोरींचे. मोजून फक्त 4 महिने झाले आमचं सगळीला, आणि हा माणूस असं वागतोय की जसं 10-15 वर्ष झाले. काही समजव यांना. मग स्वतःच्या मनात काय असेल तर सांगायचं ना. काही समजव यांना. आम्ही काय बाबा आहे का, पुजारी आहे का भविष्य कळायला आम्हाला. कॉन्टॅक्ट करा कोणी असेल तर यांचं बुद्धी जागेवर आणण्यासाठी. दोस्तों, अभी हम लोगों ने ले ली है टैक्सी. अभी हम लोग जा रहे हैं गेटवे के पास. फिर बाकी का शूट हम वहाँ दिखाएंगे. और ये रहे हमारे टैक्सी वाले भैया. टैक्सी का भाड़ा थोड़ा ज़्यादा है, 80 रुपीज़ दे रहे हैं यहाँ से. आप लोग कमेंट करके ज़रूर बताइए कि यहाँ से यहाँ तक का रेट कितना होगा. इकडे आहे गेटवे आणि आमच्या जस्ट मागे आहे हॉटेल ताज. आणि इकडे हे आम्ही दोघं. कसं वाटतंय?
आम्ही दुसऱ्यांदा इकडे आलोय. दुसऱ्यांदा आलो आहे, पण इकडे यायचा चान्स नव्हता भेटला. हे ताज हॉटेल बघायला नव्हतं भेटलं. आता फॉर शुअर आता तिसऱ्यांदा थोडंसं- आम्ही ताज हॉटेलच्या आतमध्ये असू. तिसऱ्यांदा प्रे करा आणि आमच्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. सबस्क्राईब. सॉरी फंगल होतं थोडं कधी कधी, समजू शकता तुम्ही. आम्ही ॲक्च्युली आलो होतो मागच्या वेळेस ते एलिफंटा केव्जला जायला, पण आता आम्ही आलो आहे मुंबई दर्शनसाठी. मॅडमला थोडं सॅटर्डेची सुट्टी मंडळी भेटली तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा, ताकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही ताजच्या आतमध्ये असू आणि तुम्हाला ताजच्या टूर करू. चला भेटू पुढच्या शॉर्टमध्ये. तर आमचं फिरून झालं होतं आणि आम्ही बससाठी आलो होतो. इकडे आमची बस थांबली होती, त्यांनी इकडे बोलवलं होतं, लवकर आलो होतो आम्ही थोडं. तर आम्ही थोडंसं तुम्हाला दाखवून देतो की कोणत्या एरियामध्ये थांबते. ही ताज हॉटेलच्या मागच्या साईडला थांबते आणि त्यानंतर गेटवेला पण येते, पण आम्ही लवकर आल्या कारणास्तव आम्ही इकडनं बस पकडली होती. तर या कोपऱ्यामध्ये त्यांचं ऑफिस पण आहे, जिकडे मी दाखवतो आहे. तिकडनं तुम्ही बुकिंग करू शकता. खुशबू हो जाए. आणि या आमच्या मॅडम घरून परफ्यूम लावायचं विसरलंच होतं, तर त्यांनी बॅगेत कॅरी केलं होतं. आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहे आणि ही पूर्ण बस आहे आमची. ते म्हणजे को पॅसेंजर. तर इकडे आमचा मुंबई दर्शनचा प्रवास सुरू झालेला आहे आणि इकडे येल्लो ब्लॅक टॅक्सीज चालतात, तिकडे ऑटो नाही चालत, तर सगळे टॅक्सीने प्रवास करतात. आम्ही निघालेलो आहे मुंबई टूरसाठी आणि ही आमची फुल बस. कसं वाटतंय? आणि जसं की मुंबई दर्शनच्या बसमध्ये गाईड करणारे असतात, तर ते प्रवासाच्या मध्ये मध्ये बोलत राहतील आणि आम्हाला सांगत राहतील कुठे कुठे आहोत. जहांगीर आर्ट गैलरी गाड़ी दबा जो आप लोगों ने पेमेंट दिया बस में बैठ के घूमने का किराया पे कर दिया. गवर्नमेंट प्लेस पे टिकट लगती है, टिकट निकाल के जाना प्लेस घूमने. आर्ट गैलरी में जाने के लिए टिकट नहीं लगती है, फ्री. आणि हे आमचं पहिलं स्टॉप जहांगीर आर्ट गॅलरी. आमचे असे 33 स्टॉप होते, जे ते लोक काही स्टॉप आम्हाला उतरवून दाखवणार होते आणि काही स्टॉप बसमधनं दाखवणार होते. तर बघू आता. इकडे तर काही फीज लागली नाही, पण कुठे कुठे फीज लागलेली आहे आमची. आणि आमची टोटल एका सीटची कॉस्ट होती 250 रुपये. आणि त्या व्यतिरिक्त कोणत्या स्टॉपवरती आम्ही गेलो पर्सनली, तर ते लोक एक्स्ट्रा चार्जेस घेत होते. तर आता इकडे तर फ्री आहे. तुम्ही बघूच शकता किती सुंदर सुंदर असे हँडमेड बनवलेले पेंटिंग्स आहेत आणि हे असे स्ट्रक्चर आहेत. आणि इथे पोहोचल्या आम्हाला हे थोडेसे क्रिएटिव्ह अशा गोष्टी दिसलेल्या आहेत, ज्यांनी आम्हाला खूप हसायला येत होतं. पण आता काय करू, थोडं कंट्रोल करत होतो. हे घोडू दादा आमचे आणि हे काका, हे लाकडाचे काका, ते बाजूवाले काका नाही. आणि ही मूर्ती ज्याला पूर्ण कॉफीनी बनवलेलं आहे, त्यांनी कॉफीचा उपयोग केलेला आहे या पेंटिंगमध्ये. किती सुंदर असं आर्ट केलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही बघूच शकता की कॉफी प्लस ॲक्रालिक फ्युजन आहे ते.
it would be goodbye, my love. When did the close of forever come, my love? All I recall was a stare that was vacant and cold. Where did the spark go, the warmth that once stole my आणि इकडे जे तुम्ही आर्ट्स बघितलेले आहेत ते एकदम सुंदर होते असे. आणि आम्ही आता दुसऱ्या रूममध्ये आलेलो आहोत जिकडे त्यांनी ॲल्युमिनियमच्या स्ट्रक्चरचं बनवलेलं आहे ती ट्रेन आणि ते प्लेन. आणि इकडे फोटोग्राफी करणं ते लोक अलाउड नव्हते करत, तरी म्हणजे भरपूर लोक करत होते. तर आम्ही म्हटलं की आम्ही पण दाखवू लोकांना, जेणेकरून लोक येऊन इथे बघतील ते किती आर्ट एकदम सुंदर प्रकारे बनवलेलं आहे. आणि बोलायला नको इथे, पण मॅडम काहीतरी सांगताय तिथे, तर थोडंसं लक्ष देऊन ऐकावं. डिफरंट त्यांनी हायलाईट केलं माणसाच्या दिमागामध्ये शैतानी बुद्धी, राक्षसी बुद्धी. A few moments later. माणसाचे ब्रेन टू टाईपनी काम करतात. एक पॉझिटिव्ह, एक चलाक, एक मंदपणा. तिकडे घडी आणीचं. हे जे स्केच तुम्ही बघत आहात ते पेन्सिलने काढलेले स्केच आहेत. एकदम डिटेलमध्ये काढलेले आहेत ना, बघायला एवढे सुंदर वाटतात ना की तुम्ही एकदा बघितलेच पाहिजे. माझी तशी इच्छा आहे की खरंच तुम्ही या आणि एकदा बघून जा स्केचेस. आणि हे आमचे कोमरू दादा, त्यांचं स्केच पाहून एवढं आनंद झाला ना की असं वाटतं ते खरंच उभे आहेत समोर. एवढं डिटेलमध्ये काढलेलं आहे ना स्केच, कायच सांगावं तुम्हाला. आणि आम्ही तिकडून निघालो आहोत आणि आमचे गाईड आता आम्हाला गाईड करतायत की कुठे काय आहे. तर तुम्ही बघा आता पुढे काय इंटरेस्टिंग गोष्टी माहिती पडतात आपल्याला. टावर के बराबर नीचे ही है कि नहीं? वो बंगलो है हमारे फेमस फिल्म एक्टर संजय दत्त का ससुराल है. सलमान खान का होने वाला था. सलमान खान का ससुराल ये होने वाला था. क्योंकि संजय को महीने के तारीख पे आना जाना पड़ता है. संजय को महीने की तारीख पे आना जाना पड़ता है. सलमान खान को गेट से भगा दिया था. इसलिए मुंबई के पब्लिक ने नाम रख दिया संजू बाबा का ससुराल. सचमुच का मैं समझ जाना. इसलिए मुंबई हाई कोर्ट है ना, पहली ना दूसरी ना तीसरी, हाई कोर्ट है. हमारी गाड़ी जिस एरिया में बड़े कंपनी की ऑफिस है. अगर इस एरिया में आप लोगों को रूम, मकान, बंगला, फ्लैट लेना होगा तो हमारे छोटे बड़े गांव को बेच के आना होगा. इतना कॉस्टली है नरीमन पॉइंट. राइट में देखिए व्हाइट बिल्डिंग, ये मंत्रालय जो बनते ना, सीएम मुख्यमंत्री की हेड ऑफिस मंत्रालय. कुछ साल पहले मंत्रालय में आग लगी थी. आग लगने के बाद जितनी भी घोटाला की फाइल जो मंत्री ने छुपा के रखी थी वो सारी जल गई थी. बाकी सारे मंत्री यहाँ पे बच गए थे या भाग गए थे. इस मंत्रालय में 7 बने सीएम. कितने बने? अभी तक 7 मुख्यमंत्री बने. मैं मेरी उम्र की बात कर रहा हूँ, पहले की नहीं. पहले बने इसमें विलासराव देशमुख, दूसरे बने अशोक चौहान, तीसरे बने पृथ्वीराज चौहान, चौथे बने नागपुर के देवेंद्र फडणवीस, 5वें मुंबई के बने उद्धव साहब ठाकरे, 6ठे बने एकनाथ संभाजी शिंदे, 7वें रिपीट बने वापस देवेंद्र फडणवीस. अभी 8वें जो बनने वाले सीएम मुख्यमंत्री, याद रखना भूलना नहीं, हमारे गाइड ने बताया था. 8वें बनेंगे हमारे ड्राइवर साहब, पूजा के बैठेगा मंत्रालय के अंदर और देख के थक गया मंत्रालय को. ये एरिया नरीमन पॉइंट एरिया है. पूरा एरिया ऑफिस लाइन है, ऑफिस लाइन. इस एरिया में 1 लाख पब्लिक काम करती है, 1 लाख और 25,000 मंत्रालय के सामने ऊंची सी बिल्डिंग. ये बिल्डिंग का नाम है सचिवालय. बिल्डिंग का नाम क्या है? सचिवालय. बिल्डिंग में नीचे से ऊपर, ऊपर से नीचे एक भी आदमी सच नहीं बोलता है. नाम रखा बिल्डिंग का सचिवालय. कभी सच बोल भी दिया तो आजू बाजू का पड़ोसी बीमार पड़ जाता है. ये आप लोग नहीं समझोगे. मंत्रालय सचिवालय, ये ब्लू व्हाइट बिल्डिंग है, एसबीआई की हेड ऑफिस, स्टेट बैंक ऑफ इंडिया, ब्लू व्हाइट बिल्डिंग. ये सभी का हेड ऑफिस यहाँ पे, ये नरीमन पॉइंट पे. और देखिए राइट में देखिए राउंड सब में बिल्डिंग देख रहे हैं आप लोग, जिसमें हमारा हिंदुस्तान का अशोक स्तंभ है, अशोक चक्र. ये असेंबली और विधानसभा, ये हमारे मंत्री लोग का अखाड़ा है. हमारे मंत्री लोग का ये अखाड़ा है. हिंदी में कहते हैं अखाड़ा, इंग्लिश में कहते हैं WWF. हमारे के मंत्री लोग मारामारी करना, कुश्ती करना, कपड़ा फाड़ना, चप्पल मारना, सब कुछ इसी बिल्डिंग में करते हैं. तो कुर्सी को छोड़ते नहीं है.
कुर्सी को पकड़ के रखते हैं। विधानसभा असेंबली हॉल एरिया पूरा नरीमन पॉइंट, और नरीमन पॉइंट का सबसे महंगा थिएटर आइनॉक्स, इसके आगे दिखाई देगा आइनॉक्स थिएटर, इस एरिया का सबसे महंगा थिएटर। 14 जगह हुए थे, फर्स्ट धमाका वहाँ पे हुआ था, और एक धमाका भी हुआ था शेयर मार्केट में, और एक धमाका भी हुआ था जिसका आवाज नहीं आया था। वो इतना ईमानदार आदमी था हमारे हिंदुस्तान का, वो कौन था ईमानदार आदमी जो आवाज ही नहीं किया था, ऐसा धमाका किया था, बहुत ईमानदार था वो। आखिर में ना ईमानदारी ईमानदार को जानता था, सबसे बड़ा जब अंकल ने दिया, सबसे फर्स्ट जॉब पहले इन्होंने दिया, हर्षद भाई था। उनकी हेड ऑफिस गाड़ी लेफ्ट टर्न करेगी, लेफ्ट साइड में बिल्डिंग का नाम है मैकेट चैम्बर 3rd बिल्डिंग, उनका सेकंड फ्लोर पे उनका ऑफिस था, हेड ऑफिस मैकेट चैम्बर 3rd पे सेकंड फ्लोर पे। लेने आए थे इसी होटल में, दिवाली लेने आए थे। हमको भी आना है सभी को शाम को चाय पीने के लिए, शाम को चाय पीने आना है कि नहीं आना है? आने की इच्छा, इतना खुश मत होइए, ऑर्डर में दूंगा, बिल जाके आप लोग को भरना पड़ेगा। बहुत ही सस्ती चाय मिलती है यहाँ पे, पूछोगे नहीं कितने की मिलती है, सिर्फ 700 रुपए की मिलती है। अब इसमें GST बाकी है। GST का मतलब समझे? कुछ नहीं समझे, कुछ नया सिखा रहा हूँ, कुछ नया सिखा रहा हूँ, सीख लो, समझ लो। GST का मतलब है गाइड सर्विस टैक्स, इसका मतलब भी आगे समझोगे, आधे समझ गए, आधे समझने के बाद ये भी समझ जाएंगे। ये ओबराय होटल ट्राइडेंट, इसका नाम है ट्राइडेंट, और सबसे फर्स्ट बिल्डिंग आगे होगी वो एयर इंडिया बिल्डिंग। तो सबसे फ्लाइट की टिकट मिलती थी ना, एयर इंडिया की टिकट यहाँ से मिलती थी। 1993 में सेकंड धमाका इस बिल्डिंग में हुआ था, फर्स्ट धमाका शेयर मार्केट, सेकंड धमाका यहाँ पे हुआ था। देखो अभी भी इसका टिकट काउंटर बंद है, क्यों बंद है टिकट काउंटर? यहाँ पे देखा जाए 2 बम, एक बम फट गया है, एक ये बिटवीन द बिल्डिंग, 2 बिल्डिंग के गैप में वानखेड़े स्टेडियम, वानखेड़े इंडिया का, हिंदुस्तान का लक्की ग्राउंड। इंडिया ने 2011 का वर्ल्ड कप इंडिया ने इसी मैदान में जीता था, और धोनी ने लास्ट 6 मारा, धोनी ने बॉल आके मरीन ड्राइव पे गिरा था, बॉल हमारा ड्रायव्हर घर पे लेके गया था। आत्ता आमची गाडी कोस्टल रोडमध्ये आहे, जी पाण्याच्या आतून 4 किलोमीटर आम्हाला प्रवास करावा लागतो, आणि त्यानंतर भरपूर सारे सेलिब्रिटींचे घरं आहेत, तर ते तुम्ही नीट बघा आणि ऐका। नाम है एंटीलिया टावर, ऑनर है रिलायंस के बादशाह मुकेश अंबानी। ये देखिए सामने बॉक्स है अपने कांच की बिल्डिंग, मुकेश अंबानी ने उनकी वाइफ नीता अंबानी के बर्थडे में उस बिल्डिंग को गिफ्ट किया था, जिस रोड पे, रोड का नाम कैडा रोड, एरिया का नाम है महालक्ष्मी। ये देखेंगे सामने की तरफ, और यहीं से नजर आएगा रेमंड वाले का बिल्डिंग, ये देखेंगे रेमंड वाले का बिल्डिंग नजर आएगा। काय सुंदर असं दृश्य होतं ना, मला थोडा वेळ भेटला नाही, गाडी थांबवू शकत नाही तिकडे, नाही तर मी एकदम चांगल्याने तुम्हाला व्हिडिओ पाठवली असती। खरंच तुम्ही या, एकदा फिरा इकडे, टूरनी नका येऊ पण स्वतःनी या आणि बघून जा एकदा तरी। यहीं से हमारा बस बाहर निकल के आया है। मित्रांनो, आम्ही चाललो इकडे महालक्ष्मी टेम्पल, हा आहे रूट। आमची बस एका जागी थांबलेली आहे, कारण गल्ली कॉम्पॅक्ट असल्यामुळे इकडे आणता आली नाही आम्हाला गाडी। जर तुम्ही पण बसने येत असाल तर तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सच यावं लागेल। ही ती गल्ली आहे, आणि बघू शकता आजूबाजूला खूप सारे शॉप्स आहेत तिकडे। बघू शकता इकडे लांबूनच आम्हाला मंदिर दिसलेलं आहे, आणि या साईडला पूर्ण शॉप्स आहेत हे। तर तुम्ही बघूच शकता, आम्ही दोघं चालत आहोत इथे, जास्त काही अंतर नाही आहे, 5 मिनिटाचं अंतर आहे, पण बस आतमध्ये येऊ शकत नाही, तर आम्हालाच आतमध्ये यावं लागतं आहे। आणि इथे गर्दी आहे थोडीफार, लोकांचे दुकानं आहेत, लोक काही खरेदी करतायत, तर तुम्हाला इथे चप्पल वगैरे काढायसाठी घाई करू नका, त्या लोकांकडनं घ्यावं लागतं, नाही तर तुम्ही आत जाऊन स्टँड आहे तिकडे तुमच्या चपला काढू शकता, आणि फुल सेफ आहे, तुम्ही काही घाबरू नका, तुमच्या चपला काही कुठे जाणार नाही आहेत। आम्हीसुद्धा तिथेच काढल्या होत्या स्टँडवरती। आणि आता मी पोचलो आहोत मंदिराच्या आतमध्ये, जसं तुम्ही बघू शकता आईची प्रतिमा, आईच्या 3 प्रतिमा आहेत। व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, तरी आम्ही तुमच्या दर्शनासाठी थोडासा रिस्क घेतलेला आहे। आणि मंदिरातनं पुढे 10-15 मिनटं आम्ही चालत गेलेलो आहोत,
आणि इकडे पोहोचलो आहोत हाजी अली दर्ग्याच्या रस्त्यावरती. तुम्ही ते बघूच शकता. हे आतमधून एक असं टनल टाईप आहे आणि तिकडे लोकांनी दुकानं लावलेली आहेत. आणि बाहेरून येता येता पण जसे आपल्या मंदिराच्या बाहेर दुकानं असतात तसेही त्या लोकांचे दुकानं होते. तर इथे भरपूर सारे लोक पर्यटन स्थळ म्हणून पण बघायला आले होते. तर आम्ही काही आतमध्ये दर्ग्यापर्यंत गेलो नाही. आम्ही जस्ट लांबूनच बघितलं असं नजारा की काय असतो काय नाही. इथे पूर्ण ओपन समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या मध्ये तो दर्गा आहे. तर ते दिसायला एकदम असं नवीन असं आकर्षक ठिकाण वाटतं. इकडून मुंबईचे दर्शन पण होऊन जातात तुम्हाला आणि ते तिकडनं लांबूनही दिसतं ते दर्गा. तो लांबून कुठूनही ब्रिजवरनं आपण जात असताना पण दिसतं. ते तुम्ही नंतर बघसालच. तर तुम्ही आता एन्जॉय करा. दर्ग्याचं दृश्य एवढं सुंदर वाटत होतं ना मित्रांनो. आणि आता बघू पुढचं स्टॉप काय येतं आमचं. आता ब्रिजवरनं चाललो आहोत आम्ही. तोपर्यंत थोडंसं स्ट्रक्चर बघून घ्या मुंबईचं की कशा बिल्डिंग्स आहेत आणि कशी वाटते मुंबई या ब्रिजवरनं. मला तर एकदम सुंदर वाटली आणि प्रियालाही एकदम सुंदर वाटली. ती तर एकदम वाटच बघत होती की कधी यावं आम्ही मुंबईला आणि कधी बघावं. हे तुम्ही बघूच शकता हे दर्गा लांबून की त्याच्या फक्त एकाच साईडने रस्ता जातो. बाकी तिन्ही साईडून तो पूर्ण समुद्राने घेरलेला आहे. आणि दुसऱ्या साईडला जे आपल्या बिल्डिंगचे स्ट्रक्चर इथे गाड्या बघा. ती गाडी चालली ती बघा. एवढे सुंदर सुंदर असे बिल्डिंग्स आणि गाड्या आणि रस्ते आहेत ना. आणि स्वच्छ आहे एकदम मुंबई. ते महत्त्वाचं. है ना, यहाँ से उनकी बेटी का बंगला ईशा अंबानी का, हाँ ये देखेंगे डायमंड शेप में कांच का व्हाइट कलर में. आणि प्रियापेक्षा जास्त आनंद मला झाला आहे मुंबई बघून. कारण की ही नुसती दिल्ली बघा, हरियाणा बघा, हे बघा, ते बघा. तर मी हिला आज मुंबई दाखवून तिची बोलती अशी बंद केली ना का ती पण एकदम प्रेमातच पडली मुंबईच्या. वा वा, क्या बात आहे. आणि यानंतरच आमचं स्टॉप असणार आहे मुंबईचं फेमस सिद्धिविनायक टेम्पल. इकडे आम्ही जास्त वेळ नाही थांबणार आहे कारण की मेन लाईनमध्ये नाही लागणार आहे. लाईन नंबर 1मध्ये लागायचं जर तुम्हाला लांबूनच मुखदर्शन घ्यायचं. त्यासाठी तुम्हाला 10-15 मिनटं भरपूर झाले. तर तुम्ही आता बघा की किती मंदिर सुंदर आहे आणि तिथे कशा प्रकारे मूर्ती स्थापित केलेली आहे. आम्ही आता पोहोचलो आहोत नेहरू सायन्स सेंटरमध्ये. जिथे तुम्ही बघू शकता सायन्स रिलेटेड गोष्टी, भरपूर सारे प्रॅक्टिकल गोष्टी, भरपूर स्ट्रक्चर पण असणार तिथे. तर व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे. तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घ्या. आणि तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी खास करून जर ह्या गोष्टी दाखवायच्या असतील प्रॅक्टिकलमध्ये तर इकडे नक्कीच व्हिजिट करू शकता. खूप छान आहे असं. ह्याच्या आतमध्ये प्लेग्राऊंड वगैरे सगळं पण आहे. सायंटिफिक प्रकारे पोरांना खेळण्यासाठी गोष्टी. खूप सुंदर असं आहे. तुम्ही खरंच या.
मंडळी इथे हे याचा टेस्ट करून बघताय, मस्क्युलर पॉवर टेस्टिंग. आम्ही याला रिसेट केलेलं आहे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हा गुड स्कोर आहे की नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तिकडे बघ. तर मॅडम तर एवढ्या खुश होत्या, एकदम लहान मुलांपेक्षा पण लहान मुलांसारख्या गोष्टी करत होत्या मॅडम. हसत होत्या, नाचत होत्या, खेळत होत्या. आणि इथे आमचा थोडासा पत्का केला आहे. लाईटचा टायमिंग होता काही सेकंदासाठी, तर तेवढा वेळात चालू ठेवली आणि आपोआप बंद झाली ती. परत बाहेर येऊन आत यावं लागत होतं, तर आम्ही पुढे वळलो मग थोडं एन्जॉय करून. How could I know it would be goodbye, my love? When did the close of forever come, my love? All I recall was a stare that was vacant and cold. Where did the spark go, the warmth that once stole my soul? इथे जे इन्स्ट्रुमेंट लावलेले आहेत ते एकदम ओरिजिनल आहेत. आणि आता मॅडमला पुढे परत खेळायला एक गोष्ट भेटली आहे. मॅडम त्याच्यावरती नाचत सुटला आहे एकदम. भांगडा कर भांगडा. आणि आम्ही तिथून आता निघालो आहोत. मी तर प्रियाला बोललो पण होतो एक भांगडा होऊन जाऊ दे तिथे, आणि तिने काही केलं नाही. तर आपण नेक्स्ट टाइम मौका मिले तो छोडेंगे नहीं, इसको भांगडा करवा के रहेंगे. मंडळी इकडे मला किती पाणी उचलेलं आहे. जॉर्ज तुझा आहे कोण आहे? जॉर्ज एक तासाचा मूवी बोलून 15 मिनिटाचा मूवी बनायला. तिथंच मूवी दाखवणार आहे असं वाटलं मला थोड्या वेळासाठी. No more desire, silent nights. We can't deny waiting as we say goodbye. Goodbye, my love, we'll drift away. Memories of us in rain. Holding on to breaking ties. तर आम्ही त्या चावट अशा थिएटरमधून निघालेलो आहोत. एकदम घटिया एक्सपिरियन्स एकदम होता. लहान मुलांची मूवी. तर बघू आता थोडं माइंड फ्रेश करूया निसर्गाचं सौंदर्य बघून. How could I know it would be goodbye, my love? When did the close of forever come, my love? All I recall was a stare that was vacant and cold. Where did the spark
तर आम्ही आता बँड्रा बँडस्टँडच्या रस्त्याला आहोत. इथे सेलिब्रिटीजचे घरं बघूया थोडे. शाहरुख खानचं घर पहिलं असणार वाटतं. आत जाण्याचा काही संबंधच येत नाही, तर आम्ही बाहेरूनच गेट बघूनच थोडंसं खुश होऊन गेलो. गेट पर रुका. ये देखेंगे, ये बंगला है, ये एंट्रेंस गेट है. रुका गाड़ी, रुका निकलेगा गाड़ी. ये चलो फटाफट. नहीं चल जान दे. तर हे दृश्य शाहरुख खानच्या घराच्या बाहेरचं आहे, सुलतान नथनी चौक. आणि याच्या पुढचं घर जे असेल वुडनवाला गेटचं, ते घर असणार आहे रेखाचं, जी आपली एकदम सौंदर्य ॲक्ट्रेस, सौंदर्य क्वीन जिला म्हणतात. ये लकड़ी का गेट, लाइट जल रही है गेट पर. ये रहा ये उनके रहने का घर नहीं, शूटिंग करने का बंगला. साथ भी कभी बहुत ही कहानी घर घर थी. इसी के अंदर फिल्माया जाता था. इसी के बाजू में आगे की तरफ जॉन अब्राहम का ये रहा. फर्स्ट फ्लोर पे रहते हैं सलमान खान. फर्स्ट फ्लोर पे ब्लड प्रूफ विंडो लगी है. ये देखिए कि ये बिल्डिंग है सिलो. ये रहा रॉकसेल लिखा है, विंडो लगी है बुलेट प्रूफ. ये आगे की तरफ एंट्रेंस है. फर्स्ट फ्लोर तो जान लो. इसके बाद इसके आगे इससे पहला कोई घर नहीं, कोई जगह. आम्ही इथे आलेलो आहोत झू चौपाटीवरती, पण पावसाने पूर्ण गेम खराब केला हो. आता तुम्ही बघा पुढे. इकडे पाऊस सुरू झाला आहे चौपाटीवर आणि आम्ही आलो आहे पाण्याचा आस्वाद घ्यायला. कुठे आलोय आपण? दादर चौपाटी. आणि बघू शकता इकडे भारी वाटतं इकडे पावसामध्ये. एवढं थकलो होतो ना आम्ही, प्रियाच्या चेहऱ्यावरती तुम्ही बघूच शकता. आणि रात्री 9च्या ट्रेनला पण एवढी गर्दी असेल एवढं आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं. पण काय करणार आता. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा.